नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आज बघू शकतो आपली सांगोल्यासाठी जी गाडी लोडिंग करायची चालू आहे त्यामध्ये 1.5 वर्षाचा मलेशियन ग्रीन डॉर्प म्हणजेच ग्रीन डॉर्प असेल, 2 in 1 शाळ्याचा खोबऱ्याचा जो नारळ म्हणतो तो असेल, आणि तसेच त्याबरोबर आपण 2.5-3 वर्षाची जी 60 किलोच्या बॅगमधली जी पाथर्डी नगरसाठी रोपं काल परवा भरली होती त्या रोपांचं लोडिंग चालू आहे। आता आतमध्ये जो 300 नारळ जो आहे तो भरून झालेला आहे। 8x13 बॅगमधला होता। आणि त्यानंतर आता ही जी रोपं आहेत ती आपल्याला 60 रोपं लोडिंग करायची आहेत। त्या शेतकऱ्यांचा माल आहे, फक्त रिझल्ट पुढं मागे येण्यासाठी त्यांनी हे नियोजन घेतलेलं आहे। मित्रांनो, बघू शकतोय 60 किलोच्या बॅगमधला हा मलेशियन ग्रीन डॉर्पच आहे। आणि बघू शकतोय आपण कशा पद्धतीने इकडे जे नियोजन आहे, तर 13-13च्या बॅगला आपला हा मलेशियन ग्रीन डॉर्प 1.5 वर्षाचं रोप आहे। लावल्यानंतर 3-3.5 वर्षात उत्पादन चालू होतं आहे। 4 वर्षापर्यंत चांगलं उत्पादन। आता आपले नाशिकमधले महालपाटणे म्हणून जे लोकेशन आहे देवळा नाशिक, तर इथले ठाकरे साहेब म्हणून आहेत, त्यांचे आपण 4 वर्षामध्ये त्यांना 200 झाडापासून पहिलंच जे हार्वेस्टिंग आहे ते 1700 ते 1800 नारळ मिळालेलं आहे। आणि अजून त्यांच्या बागेमध्ये बरेचसे नारळ आहेत। तर मित्रांनो, असं 3-3.5-4 वर्षामध्ये आपल्याला 200 झाडापासून जर एवढं उत्पादन मिळत असेल, आज 30-32 रुपये रेट आहे, तर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो की पहिल्या तोड्यामध्ये किती उत्पादन मिळतं आहे। आता दरवेळेस आपण ॲव्हरेज सांगत असतो की एवढी फळं लागणार, एवढ्या दिवसानं लागणार, पण आज आता आपण लाईव्ह जे उदाहरण आहे ते आपण बघितलं की पहिल्या तोड्यामध्ये त्यांना 1700 फळं, आता त्याचं जे फोटोग्राफ व्हिडिओ वगैरे आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला ह्या चॅनलवर पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। पूर्णपणे आपल्याला नारळ लागवड याबद्दल माहिती मिळत असते मित्रांनो। आणि बघू शकतो आपण की हा मलेशियन ग्रीन डॉर्प 2 in 1 नारळ, आणि लावत असताना आपण हे झिगझॅग पद्धतीनं 15x15 वर किंवा 15-15 फुटावर बागेमध्ये म्हटलं तरी, बांधावर म्हटलं तरी लावू शकतोय। आणि येणाऱ्या ही जर रोपं लावली तर 3-3.5 वर्ष असेल, 60 किलोच्या बॅगमधली असतील तर 2-2.5 वर्षामध्ये असेल, किंवा आपल्याकडं 150 किलोच्या बॅगमध्ये जी रोपं असतात ती जर म्हटलं तर जनरली आपल्याला 1 वर्षामध्ये लास्ट 1.5 वर्षापर्यंत म्हटलं तरी आपल्याला उत्पादन मिळू शकते मित्रांनो। आणि कोणत्याही साईजमधली झाडं लावली तरी आपल्याला उत्पादन जे आहे ते वर्षाकाठी फळाचं 300-350 मिनिमम फळं असतील। आणि सध्याचा दर म्हटलं तर आता आपण बघू शकतो की 30-32 रुपये दर आहे। आजचं जे मार्केट आहे ते 32 रुपयानं सरांनी हा नारळ विक्री केलेला आहे। नाशिकमध्ये लोकल मार्केटलाच दिलेला आहे। आपण मुंबई पुणे असं जर मेट्रो सिटीमध्ये जर दिलं तर आपल्याला अजून चांगला रेट मिळण्याची, 2-5 रुपये वाढण्याची शक्यता असते मित्रांनो। तर त्या पद्धतीनं आहे, पण 30 रुपये तर कुठं जात नाहीत। आणि अशा पद्धतीनं हे चांगलं भरघोस उत्पादन आणि शाश्वत उत्पादन म्हणून आपण ह्या नारळ शेतीकडं मित्रांनो बघू शकतो। ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन झालेलं आहे। आता दिघी कर्जतमध्ये असेल, इंगळेसाहेब असतील, मोहोळमध्ये ननवरे माळे असतील, जाधव कंपनी असेल, त्याच्यानंतर कल्याण कवळे साहेब असतील नगर शेवगावचे, तसंच आता डमडेरे साहेब असतील पुण्याचे। आता नारळ लागवडमध्ये म्हटलं तर दौडा मार्गमध्ये पण आपलं प्लांटेशन झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं मित्रांनो, बाण पाटील असतील आपले जालना परतूरचे, भारीमध्ये मनोज सर म्हणून आहेत, आणि बरेचसे अजून शेतकरी असे नागपूरचे कॉर्पोरेटर कवळे साहेब आहेत। तर मित्रांनो, असं आपलं ऑल महाराष्ट्रामध्ये प्लांटेशन झालेलं आहे। आणि सध्या बागा पण मार्केटमध्ये चालू आहेत। आणि सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं, नर्सरी शासन मान्यता, अनुदानला बिल, भाऊसाहेब पोंडकर, नानासाहेब देशमुख, पोखरा योजना, ज्या काय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी मित्रांनो आपलं बिल चालतं आहे। नर्सरी पूर्ण 35-40 एकरामध्ये आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात। आणि त्याचबरोबर आपल्याला सर्व सल्ला व मार्गदर्शन मिळत असते मित्रांनो। एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय। बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात। आता नारळ म्हटलं तर आपल्याला लागवड पद्धत असेल तर 15x15 सांगितलेली आहे। आपल्या प्लॉटच्या लांबी रुंदीनुसार आपण कमी जास्त अंतर करायचं आहे मित्रांनो। आणि बाकीचं त्याला जे काही खत पाण्याचं शेड्यूल आहे ते सर्व आपण ह्या शेतकऱ्यांच्या बिलाच्या मागं देत असतो, त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र।